तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीर संबंध ठेवले, लग्नाला नकार. नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई. नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या अंमलदारावर प्रेमसंबंध ठेवून विवाहाचे आमिष दाखवत विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि नंतर तिच्या पतीसह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अंमलदाराला अटक केली आहे. अभि उर्फ चंद्रकांत शंकर दळवी, वय 35, राहणार कितकेनगर, म्हसरूळ, असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून तो सध्या शहर पोलीस आयुक्तालयाच्या RCP पथकात कार्यरत होता. या प्रकरणी पाथर्डी फाटा परिसरातील 25 वर्षीय विवाहित तरुणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पैशाने पोलीस अंमलदार असलेल्या चंद्रकांत दळवी यांनी 2020 ते 23 मे 2025 या कालावधीत तिच्याशी जवळीक साधून वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला. राणेनगर येथील कशिश लॉज, सातपूर येथील सिटाडेल आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमधील प्रकारांचा तक्रारीत उल्लेख आहे. प्रेमाच्या नावाखाली जवळीक साधून लग्न करतो असं म्हणत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. त्याचे लग्न झालेले असताना वैदिक पद्धतीने लग्न करत तरुणीला घरी घेऊन न जाता तिची फसवणूक केली. तसेच तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी दळवी विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.